भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. मनोनी शरण जावे, मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम जा, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. विठ्ठला गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारवाचा. गमो पंत आनंत या रागवाचा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं. देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. श्रुतया देवदेवेश नारायणं जगत्पथे. त्वदीय नाम ध्यानेन कथायिषे शुभकथा. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. आपदापहर्तारं दातारं सर्वसम्पदां. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. नमामि शम्भवाय च मयो भवाय च. नमामि शङ्कराय च मयस्कराय च. नमः शिवाय च शिवतराय च. सदाशिवसमारम्भां श्रीभाऊसाहेबमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे श्रीगुरुपरम्परा. ओम नमो रसाळ माऊली तुझे कृपेची सावली. वर्षाविगा मजवरी कीर्तनवेळी मी तव तुझाची बाल विषयो वर्त तसे विशाल करावे मज वाचाल सेवे लागी. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं. भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. पांडुरंगा करू प्रथमा नमन. पांडुरंगा करू प्रथमा
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपीसतिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कुमति निवार सुमति के संगी कुमति निवार सुमति के संगी घ्यावी घ्यावी माझी सेवा शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरिल पार भवदुस्तर नदीचा. उपस्थित संत सज्जन मायबाप परममंगलमय आनंद कंद आकारण करुणावरून आले भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम अनुकंपेनं जगत उद्धाराकरता उतरित झालेल्या समग्र साधू संत मायबाप्पांच्या मार्गदर्शनाने श्री महाजनी महाराजांच्या कृपाआशीर्वादाने त्याचबरोबर वारकरी ज्ञानप्रसारक मंडळाच्या विद्यमाने आणि सर्वेश्वर मंदिराच्या ट्रस्टच्या सहकार्यानं या परिसरामध्ये राहणारे सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी असतील त्या विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या सहकार्यानं या परिसरातील सर्व वारकरी मंडळी वैष्णव मंडळी साधक मंडळी परमार्थातील ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन भक्त मंडळींच्या सहकार्यानं परिसरातील सर्व संस्कारी तरुण वर्गाच्या सहकार्यानं आणि या परिसरातील आणि अन्यत्र परिसरातून आलेले परमार्थिक निष्ठावंत उपासक कलाकार मंडळी या सगळ्यांच्याच दिव्य उपस्थितीमध्ये आणि आपण जमलेले सर्व आत्मीय श्रोते सज्जन मायबाप आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या हर्षयुक्त अंतकरणाने संपन्न होत असणारा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्तवर्ष 66वे आणि या 66व्या वर्षामधील आजची असणारी 4थ्या सत्रातली कीर्तनरूपी सेवा सद्गुरू प्रसादाने मला प्राप्त झाली. मी माझं परमभाग्य समजतो. या सेवेकरिता उपस्थित असणारे सर्व दिग्गज कलाकार मंडळी गायनाचार्य आमचे आदरणीय परममित्र मोरे महाराज असतील, सांप्रदायिक परंपरेतील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण खराडे महाराज असतील, अन्यत्र गायक मंडळी असतील, त्याचबरोबर माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे परममित्र आदरणीय परमार्थ स्नेही
मृदंगाचार्य मृदंगदास मृदंग अलंकार आमचे तेजसदादा असतील, मृदंगाचार्य दादा असतील, हे आमचे अधिकारी महाराज पेटी मास्तर असतील, चित्रीकरणाची सुंदर सुयोग्य व्यवस्था करणारे आमचे मोहनदादा असतील आणि उत्तम ध्वनीचं प्रयोजन करणारे आमचे सिस्टीमवाले असतील. या सगळ्यांच्या सहयोगानं आणि आपल्या अंतकरणातील भक्ती, श्रद्धा, प्रेम, जिव्हाळा, विश्वास, माझेपणा आणि परमार्थाबद्दलची निष्ठा या सगळ्यांना वशीभूत होऊन उपस्थित असणारे आपलं सर्व श्रोते सज्जनांच्या उपस्थितीमध्ये हा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न होत आहे आणि त्या सोहळ्यातील आजची ही 4थ्या दिवसाची सेवा आहे. या सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांच्या मुखातील प्रत्येक शब्दाला पंचमवेद संबोधलं जातं, असे सुखसागर सिंधू जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज मानव देहामध्ये वावरणारा जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्यानं मनुष्य देहात येऊन आपल्या जीवनाची सार्थकता करावी आणि ती सार्थकता करण्याकरता आपण काय करावं याचं मार्गदर्शन तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून उपस्थापित करतात. विठ्ठल मानव देहात राहणारा जो जीवात्मा आहे त्यानं आपल्या जीवनाची सार्थकता करावी आणि ती सार्थकता ज्या योगानं होते तो योग आपल्या पुढं प्रस्थापित करण्याचं कार्य तुकोबराय करतात. भगवत शरणागतीशिवाय, भगवान परमात्म्याच्या शरणागतीशिवाय मनुष्य देहाची इति कर्तव्यता नाही, सार्थकता नाही. आणि हे वर्म ओळखून समग्र साधू संत महात्म्यांनी या जगाच्या पाठीवरती उपदेशाची गंगा आपल्या समोर आणून प्रसारित केलेली आहे. आणि त्यातच तुकोबराया सुद्धा भगवान परमात्म्याच्या शरणागती करता तुम्हा मला प्रेरणा देतात की जी शरणागती जीवनाच्या उद्धाराला अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन करून देण्याकरताच इहलोकात त्या महापुरुषांचं अवतरण होतं. बुडते हे जन न देखवे डोळा, बुडते हे जन न देखवे डोळा, बुडते हे जगाच्या उद्धाराची आत्मीयता असणारे सत्पुरुष आपलं वैकुंठातील निवासस्थान बाजूला सारतात आणि या भूतलावरती अवतरित होऊन आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी का तर आपल्यासारखे सामान्य जीव त्यांचा उद्धार व्हावा, त्यांना मार्गदर्शन मिळावं या हेतून तुमच्या माझ्याकरता साधुसंत महात्म्यांनी उपदेशाची गंगा बहाल केलेली आहे. आणि अशाच संत मांदियाळीतील जगद्गुरु तुकोबाऱ्या तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करतात. मनुष्य देहात राहणाऱ्या प्रत्येक जीवात्म्यानं जो या मानव योनीत राहतो त्या प्रत्येक
प्रत्येक जीवात्म्यानं आपल्या जीवनाची सार्थकता करावी आणि ती सार्थकता ज्यामुळे होते ती गोष्ट करण्याकरता तुकोबऱ्या प्रेरणा देतात. मनुष्य योनीत राहणारा जीवात्मा, मी असं तुम्हाला विचारतो, तुम्ही राहता कुठं? आपण कुठं राहतो? आता या सर्वेश्वर नगरमध्ये राहणाऱ्या मंडळींना मी जर विचारलं, बाबा तुम्ही राहता कुठे, तर ती सहज बोलून जातात, आम्ही सर्वेश्वर नगरमध्ये राहतो. बरोबर ना? असंच आहे ना? आपल्याला विचारलं कुठं राहता, सर्वेश्वर नगर. त्यातल्या त्यात अजून जर डीपमध्ये विचारायचं झालं तर घराचा नंबर, घराचा पत्ता मिळेल. सर्वेश्वर नगरमध्ये राहतो. एक खरं सांगू, आपण सर्वेश्वर नगरमध्ये राहत नाही. आपल्यासारखे सर्व जीवात्मे तुम्ही सर्वेश्वर नगरमध्ये राहता असं जर संबोधत असाल तर ते चुकीचं आहे. आपण सर्वेश्वर नगरमध्ये राहत नाही, आपण या देहात राहतो. आपण या देहात राहतो आणि हा देह सर्वेश्वर नगरमध्ये राहतो. विठ्ठल विठ्ठल. महाराज, आपण या देहात राहतो, जीवात्मा या देहात राहतो आणि हा देह जिथं राहतो ते ठिकाणी, एरिया जो काय असेल तो, म्हणजे थोडक्यात आपण ज्या ठिकाणी राहतो त्या एरियाचं नाव सांगितलं तर तिथं देह राहतो, पण देहात आपण राहतो, ज्याला जीवात्मा म्हटलं जातं आणि ज्याला वेगळ्या भाषेत आमच्या नाथरायांनी प्रस्तुत केलेला आहे. हवाली केला गाव धन्यान, हवाली केला गाव, हवाली केला गाव धन्यान, हवाली केला गाव, हवाली केला गाव धन्यान, हवाली केला गाव, हवाली केला गाव धन्यान, हवाली केला गाव धन्यान, हवाली केला गाव, हवाली केला गाव, हवाली केला गाव, हवाली केला गाव धन्यान, 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 हवाली केला गाव. नाथ सांगतात, मानव योनीत राहणारा जीवात्मा, त्या जीवात्म्याला उत्तम दर्जाचं राहण्याचं ठिकाण भगवान परमात्म्यानं दिलं, ज्याला देह म्हटलं जातं. या देहात राहतो आपण आणि या देहात राहत असताना काही काळाचं जीवन मिळालं आणि या मिळालेल्या जीवनामध्ये प्रत्येकाला असं वाटतं माझं घर सुंदर असावं. बरं का? या मिळालेल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्यानं दिलं राहण्यासाठी ठिकाण उत्तम दर्जाचं, सर्वोत्कृष्ट, प्रतिभावान, कौशल्यवान, ज्ञान संपन्न असणारा, अनंत संभावनाने युक्त असणारा मानव देह देवानं दिला राहायला. आता या देहात राहणाऱ्या प्रत्येक जीवात्म्याला काही कालावधीचं जीवन मिळालं आणि त्या मिळालेल्या जीवनामध्ये आपल्या सगळ्यांना असं वाटतं माझं घर सुंदर असावं. वाटतं का नाही वाटत? वाटतंय ना आपल्या सगळ्यांना? घर सुंदर असावं. इथंच नाही, याच्या पुढं जाऊन ऐका. प्रत्येकाला असं वाटतं घर सुंदर असावं, घरातील वस्तू सुंदर असावी, घरातील व्यक्ती सुंदर असावी, परिवार सुंदर असावा, नातेवाईक सुंदर असावे, शरीर सुंदर असावं, चेहरा सुंदर असावा, गाडी सुंदर असावी, सगळ्यांनाच वाटतं. पण खरं सांगा, आपल्याला मिळालेल्या जीवनामध्ये आपल्या सगळ्यांना माझं जीवन सुंदर असावं असं कधी वाटलं का हो? घर सुंदर असावं वाटतंय, गाडी सुंदर असावी असं वाटतंय, कपडे सुंदर असावी वाटतंय, घरातल्या वस्तू सुंदर असावी वाटतात, चेहरा सुंदर असावा वाटतो, पण जीवन सुंदर असावं असं काही अपवादात्मकच मंडळींना वाटतं. खरं सांगू, ज्याला जीवनाची गांभीर्यता कळाली तो जीवनाला कोणत्याही ठिकाणी त्याचा विनियोग करत नाही. अनमोल जीवन आहे महाराज. पण झालंय काय, आपल्याला मिळालेल्या जीवनामध्ये एक दोनच शब्द लक्षात घ्या. ज्या क्षणी माणसाला आपल्या जीवनामधील आवश्यकता आणि आपल्या जीवनातील अपेक्षा यातला भेद कळतो, त्याचं जीवन प्रसन्न राहतं. विठ्ठल विठ्ठल. ज्याला आपल्या जीवनातील आवश्यकता काय
आणि आपल्या अपेक्षा काय यातला भेद कळाला ना, तो कधी निराश होत नाही, तो कधी हताश होत नाही, तो कधी उद्विग्न होत नाही. आपली आवश्यकता काय आहे? या मनुष्य योनीत राहणाऱ्या जीवात्म्याची आवश्यकता, आपली आवश्यकता काय? आवश्यकता आपली 2 वेळ पोटभर जेवायला असावं, बरोबर ना? ही आवश्यकता आहे. आपली आवश्यकता आहे 2 वेळ पोटभर जेवायला असावं. सकाळी 2 भाकरी, चांगला खाणारा असला तर 2 भाकरी धरून चाला. आपल्या इकडचा घाटावला असला तर 2 भाकरी खाईल. सकाळी खाणारा 2 भाकरी, एखादा जर अजूनच खाणार असेल तर 3 भाकरी खातो. त्याच्यापेक्षाही अजून मजबूत असला तर 4 भाकरी खाईल. एवढंच ना? 2 भाकरी खाईल, 3 भाकरी खाईल. एक सांगू, तब्येतीवर खाण्याचं माप नाही लावता येत. एखादा माणूस सड पातळ असतो पण बसल्या जागी 4 भाकरीचा बुक्का करतो. हो, मी बोलतोय ते कळते ना तुम्हाला? तुमच्याकडनं मला अशी प्रतिसाद मिळू द्या. सड पातळ आहे पण खायला बसला तर 4 भाकरी खातो. पण एखादा हट्टा खट्टा आहे, अर्धी भाकरी सुद्धा जात नाही. आवश्यकता आहे, समजा धरून चाला, 2 भाकरी खाण्याची आवश्यकता आहे. 2 भाकरी, थोडासा भात, एखादी पातळ आमटी, एखादी सुक्की भाजी, ही आपली आवश्यकता. ही 2 वेळ चांगली मिळावी, ही आवश्यकता आहे. राहण्यासाठी नीटनेटकं, सुंदर, सुचिरभूत, पवित्र एक छोटंसं घर असावं, ही आवश्यकता आहे. परिधान करण्यासाठी शुद्ध, सुंदर, सात्विक स्वरूपाची वस्त्र असावी, ही आवश्यकता आहे. जाया यायला कुठंतरी फिरायला एखादी छोटीशी गाडी असावी, ही आवश्यकता आहे. आणि अपेक्षा, आपल्या अपेक्षा बघा बरं. आपली आवश्यकता आहे 2 भाकरीची, पण आपली अपेक्षा आहे 2 भाकरीची नसते. आवश्यकता 2 भाकरीची आहे पण अपेक्षा मात्र 2 पिढींच्या भाकरीची करतो. विठ्ठल विठ्ठल. महाराज, आवश्यकता 2 भाकरी सकाळी, 2 भाकरी संध्याकाळी, पण हा 2 पिढीच्या भाकरीची व्यवस्था करण्यात गुंग झाला. अपेक्षा वारे माप वाढायला लागल्या आणि त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली अख्खं जीवन चाललेलं आहे. त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या मागं लागतो महाराज. एक अपेक्षा पूर्ण करायला गेलो, दुसरी तयार होते. दुसरी अपेक्षा पूर्ण करायला गेलो, तिसरी तयार होते. तिसरी अपेक्षा पूर्ण करायला 4थी तयार होते. अपेक्षा वारे माप वाढत जातात, पण जीवन मुबलक नाहीये. मिळालेलं मर्यादित जीवन आहे. या मर्यादित जीवनामध्ये वारेमाप वाढत असणाऱ्या अपेक्षांची पूर्तता करत बसलो तर महाराज एक दिवस जीवनाचा अंत होतो, पण अपेक्षांचा अंत होत नाही. आणि मग त्या वेळेला डोक्याला हात लावून म्हणावं लागतं, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया, जिसे पाना था उसको तो दिया, जिसे पाना था उसको तो दिया. क्या किया रे, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया, जिसे पाना था उसको तो दिया, जिसे पाना था उसको तो दिया. अपेक्षा वारे माप जीवनात वाढत चाललेले आहे आणि तो प्रभाव पडला की अपेक्षा वाढायला लागतात. आणि अपेक्षा वाढल्या की जीवन त्या दिशेनं कार्यरत होतं. अपेक्षांच्या पूर्तते करता आणि ती एक अपेक्षा पूर्ण करता 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 अपेक्षांचं ओझं वाढतं आणि त्या ओझ्यामध्ये अख्खं जीवन कधी संपून जातं कळतच नाही. आणि मग अंततो गतवा शेवट अशी वेळ येते, जे अनमोल जीवन मिळालं महाराज, प्रतिभावान जीवन, ज्याबद्दल बोलत असताना तुकोबर सांगतात, बरवे झाले आलो या जन्मा, बरवे झालो
बरवे झाले आलो या जन्मा परवे झालो आलो या जन्मासी जोड जोडिले मनुष्य देहा ऐ जोड जोडले मनुष्य देहायसे महालाभाची उत्तम महालाभाचे उत्तम रास जेने सर्व सुखासी पात्र होईले दिले इंद्रिया दिले इंद्रिया सर्व भावाचे पात्र होईले दिले इंद्रिया हात-पाय कान दिले इंद्रिया हात-पाय कान बरवे झाले आलो या जन्मासी जोड जोडिली मनुष्य देहायसी महालाभाची उत्तम रासी सर्व सुखासी पात्र होईले तेने सर्व सुखासी पात्र होईले झाले आलो या जन्मासी जोडिली मनुष्य देहायसी महालाभाची उत्तम रासी तेने सर्व सुखासी पात्र होईले तेने सर्व सुखासी पात्र होईले बरं सांगतात बरवे झाले बरं झालं बाबा लाखो रुपये बँक बॅलन्स झाला नाही बरं का लाखो रुपये बँक बॅलन्स झाला तरी त्या पत्रावळ्याच आहेत कुछ कामी आहेत काही उपयोगाला येत नाहीत तुम्ही म्हणाला असं कसं म्हणता त्याच्याशिवाय चालतच नाही तुम्ही तरी कुठं फुकट आलाय महाराज त्या सुविधा देऊ शकतात लाखो रुपयाचं बँक बॅलन्स सुविधा देऊ शकतं पण आत्मशांतीसाठी आत्म उद्धारासाठी आत्मस्वरूपाच्या प्राप्ती करता अहर्निशी सदा परमार्थ करावा अहर्निशी सदा परमार्थ करावा हरणेसी परमार्थ करावा पायन ठेवावा अडमार्गी पायन ठेवावा पायन ठेवावा आडमार्गे पायन ठेवावा आडमार्गे आडमार्गी कोणी जगचे जातील आडमार्गी कोणी जगचे जातील आडमार्गे गोरे जगदाली सीता आडमार्गे गोरे जगदाली आत्मशांतीसाठी आत्म उद्धारासाठी आत्मबोधासाठी आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी अहर्निशी सदा परमार्थ करावा पायन ठेवावा आडमार्गी आडमार्गाला जाऊ नये आत्मशांती करता आत्म उद्धारा करता आत्मस्वरूपाच्या प्राप्ती करता परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे त्याच्यामुळं महाराज बाहेरील मिळालेली धनसंपदा सुविधा देऊ शकते पण आत्मशांती करता वेगळं प्रयोजन आहे त्याच्यामुळं आपल्यासारख्याला वाटेल बरं झालं बाबा धन मिळालं बरं झालं बाबा प्रतिष्ठा मिळाली बरं झालं सत्ता मिळाली संपत्ती मिळाली वैभव मिळालं ऐश्वर्य मिळालं आपण याला बरं झालं म्हणतो तुको बरं असं म्हणत नाही बरवे झाले आलो या जन्मासी महाराज म्हणतात बरं झालं बाबा या मनुष्य योनीत जन्माला आलो का बरं असं म्हणता कारण या मनुष्य योनीत जन्माला आलेल्या जीवात्म्याला विशेष कौशल्य आहे नरदेहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे पावलोकन दिदला या मनुष्य देहात जी प्रतिभा आहे
ती वेगळी आहे, जी इतरांपेक्षा भिन्न आहे. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही देवाचे भाजन, याची नाही घडे, देवाचे भाजन. देवाचे भजन, त्याची देही घडे, देवाचे भजन. आणि कहे नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे. याची देही घडे, देवाचे भाजन, याची देही घडे, देवाचे भाजन. याचे देही घडे, देवाचे भजन, याची देही घडे, देवाचे भजन. ही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. मिळालेला अनमोल मानवदेह, ज्यामध्ये प्रतिभा आहे, कौशल्य आहे, ज्ञान आहे, विशेषता आहे, म्हणून तर हा दुर्लभ आहे. आणि हा दुर्लभ पण अनंत संभावनांनी युक्त आहे. तुकोबऱ्या सांगतात, बरं झालं हा मिळाला. काय होईल यानं? जेने सर्व सुखासी पात्र होई जे, यांना सर्व सुखाला पात्र होता येतं असा मानव योनीत जन्म मिळाला. आता हा मिळालेला मानव जन्म, पण दुर्भाग्यवश आपण आपल्याला मिळालेल्या मानव जन्माला निरर्थक ठिकाणी त्याचा विनियोग करतो. निरर्थक ठिकाणी विनियोग झाल्यामुळं वारे माप अपेक्षांच्या ओझ्याखाली जीवन दडपलं गेलं. आपलं दडपलो आपण जीवनामध्ये, वारे माप अपेक्षांच्या पूर्ततेकरता आपण दडपलो. आणि झालं काय, या अपेक्षांच्या पूर्ततेकरता दिवसेंदिवस ढकलत चाललेलो आहे. आणि त्याचा परिणाम शेवट असा होतो, आयुष्य संपतं पण अपेक्षा संपत नाहीत. आणि मग त्यावेळेला आपल्याला मिळालेलं अत्यंत सुंदर अनमोल जीवन ते कोमेजून जातं. कोमेजून जातं. एखादं उमललेलं फूल आहे, त्या उमललेल्या फुलामध्ये खूप संवेदना असतात. फूल, उमललेलं फूल आहे, त्याच्यामध्ये खूप संवेदना आहेत, त्याच्यामध्ये खूप मधुरता आहे, त्याच्यामध्ये खूप पवित्रता पाहायला मिळते आपल्याला. त्याला स्पर्श केला तरी तो स्पर्श हवा हवासा वाटतो. कशाचा? फुलाचा, उमललेल्या फुलाचा. उमललेल्या फुलाचा स्पर्श सदैव प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. त्या फुलाची कोमलता सगळ्यांना आकर्षित करते. त्या फुलाचा सुगंध, त्या फुलाचा मकरंद सगळ्यांना हवा हवासा वाटतो. पण तेच उमललेलं फूल संध्याकाळी कोमेजतं. सकाळी हवा हवंसं वाटणारं फूल संध्याकाळी त्याच्याकडे ढुंकून कोण बघत नाही. तुमच्या इकडच्या फुलांचं कसं आहे काय माहित नाही मला. असंच आहे ना. सकाळी उमललेलं फूल प्रत्येकाला हवं वाटतं, त्याला स्पर्श करूसा वाटतं, त्याचं सौंदर्य आपल्याला निहाळल्याबरोबर आकर्षित करतं, त्याचा सुगंध, त्याचा मकरंद आपल्याकडे ओढून घेतो. पण तेच फूल संध्याकाळी कोमेजतं, त्यावेळेला त्या फुलाकडे कोण डुंकून बघत नाही. का? तर त्याच्याकडे स्पर्श करण्यासारखी आता विशेषता राहिलेली नसते. त्यामध्ये एवढी कोमलता पाहायला मिळत नाही, त्यामध्ये एवढा मकरंद आढळत नाही, त्यामध्ये सुगंध पाहायला मिळत नाही. ते कोमेजलेलं फूल सकाळी हवा हवंसं वाटतं उमलल्याबरोबर, संध्याकाळी मात्र त्याला कोणी डुंकून बघत नाही. जीवनाचंही असंच आहे. मिळालेलं जीवन सुंदर होतं, पवित्र होतं, सगळ्यांना हवा हवंसं वाटत होतं. पण वारेमाप निरर्थक अपेक्षांच्या ओझ्याखाली जीवन असं निघून गेलं की त्या जीवनातली कोमलता संपली.
आणि आता आधुनिक कोमलता आणण्याचा प्रयत्न करतो आपण. काय सुरुवातीचं जीवन होतं महाराज, काळे कुट्ट केस. काय काळे कुट्ट केस होते. वारेमाप निरर्थक अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात कधी काळ्याचे पांढरे झाले कळलंच नाही. मग आधुनिक काळात आपण त्याला कोमल करण्याचा प्रयत्न करतो. दुकानात जातो, गोदरेज काळी मेहंदी 15 रुपये. मिक्स केली की लगेच लावायला सुरुवात. पांढऱ्याची काळी केस करता हो. पण जीवन ज्या वेळेला थकून जातं त्यावेळेला थकलेल्या जीवनाला चामडीचे लोळ पडायला लागतात. सुरकुत्या पडतात शरीराला. तुमच्याकडे काय म्हणतात? सुरकुत्या. शरीराला सुरकुत्या पडायला लागल्या उतारत्या वयात. जसं पांढऱ्याची काळी केस करतात तसं इस्त्री गरम करा आणि गरम इस्त्री एकदा या चामड्यावरनं फिरवून घ्या, म्हणजे त्या घड्या पडलेल्या व्यवस्थित होतील. नाही करता येत का? आधुनिक युगात राहणारे आपण कितीही जीवन एकदा का माया आणि मायाजन्य पदार्थांच्या पूर्तते करता खर्च करत बसलो तर कधी जीवन हातून निघून जातं कळतच नाही. मग त्यावेळेला अख्खं जीवन आपलं निघून चाललेलं असतं. सुरुवातीच्या काळात हवंहवंसं वाटणारं जीवन, प्रतिभावान असणारं जीवन, कौशल्यानं युक्त असणारं जीवन, उतारत्या वयात असंच जीवन चाललेलं असतं. कळतच नाही एवढं सुंदर मिळालेलं जीवन होतं पण निरर्थक गेलं. मग त्यावेळेला जसं फुलाला सकाळी सगळ्यांना हवंसं वाटत होतं, संध्याकाळी जसं फुल सगळे लांब ढकलून देतात, तसं आपलं जीवन सुद्धा सुरुवातीच्या काळात सुंदर होतं. सगळ्यांना हवंसं वाटायचं आणि आपण त्या जीवनाचा वापर करून पाहिजे ते करू शकत होतो. पण माया आणि मायाजन्य पदार्थांच्या पूर्ततेकरता जीवन खर्च केल्यामुळं शेवट तेच सुंदर जीवन आता नकोसं वाटायला लागलं. आयुष्या शेवटी देह तैसा तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा, परिमळ गेलिया ओस फुलने, परिमळ गेलिया ओस फुलने, आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा, परिमळ गेलिया ओस फुल देती, आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी तैसा. नात्र या हरिपाठामध्ये सांगतात परिमळ गेलिया ओस फुल देती. फुलातला सुगंध गेला, फुलातला मकरंद गेला, फुलातील परिमळ गेला की फुल वेली ओस पडते. त्या फुलाकडे कोण बघत नाही हो. आयुष्या शेवटी देह तैसा. आपली ही अशीच अवस्था आहे महाराज. एकदा का मिळालेलं अनमोल जीवन हातून निष्ठून गेलं की त्या वेळेला पश्चाताप करावा लागतो. तुकोबऱ्या सांगतात मिळालंय अनमोल जीवन तर या मिळालेल्या अनमोल जीवनाचा सुयोग्य वापर करावा. बऱ्याच लोकांना महाराज मिळालेल्या जीवनाचा उद्देश स्पष्टच झाला नाही. खाया पिया सुख से सोया, सुख से सोया, नाहक जमाना नाहक जमाना खोया. उल्ट हाथ का मानव दिया अल्लाह ने तुझे दिया, उल्ट हाथ का मानव दिया अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. औट हाथ का मानव देह, औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से. अख्खं जीवन या करताच चाललं. ल्यावे खावे बरवे असावे सदैव, हे चिकारी
हीच धरी हाव संसारी. आपल्यासारखे सगळे आमच्यासारखे सुद्धा ल्यावे बरवे. हो, हल्ली तर कडक कपड्याशिवाय चालत नाही. ल्यावे बरवे, खावे बरवे, असावे बरवे. एक दिवसापुरतं नाही बरं काही, हे एक दिवसापुरतं नाही. ल्यावे बरवे, परिधान चांगलं करावी कपडे. ल्यावे बरवे, खावे बरवे, असावे बरवे. एक दिवसापुरतं नाही, सदैव हीच धरी हाव संसारी. याच्यातच जीवन चाललेलं आहे. महाराज म्हणतात असं अनमोल जीवन, जर त्या जीवनाचा उद्देश स्पष्ट नाही झाला तर मिळालेलं जीवन मातीमोल होतं. आणि मातीमोल जीवन करण्यासाठी आपण आलेलो नाहीये. जीवन मातीमोल करण्यासाठी आपण आलेलो नाहीये. जीवनाचा उद्देशच स्पष्ट नाही झाला तर काय पुढे होईल हो? काय आहे उद्देश? म्हणजे एक उदाहरण सांगतो. एक तरुण युवक प्रवास करत करत त्याला कुठंतरी प्रवास करून जायचं होतं. त्याच्या मनामध्ये विचारांचं काऊर होतं. तो प्रवास करत एका गावाच्या मध्यभागी असणारा एक दगडाचा पहार आहे. तर ते जुने पहार असायचे, आता हल्ली बदललंय सगळं. गावाच्या मध्यभागी पिंपळाचं डेरेदार वृक्ष आहे. घनदाट सावली आहे झाडाला. आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला दगडाचा एक पहार आहे. त्या पहारावर एक म्हातार बाबा डोक्याला हात लावून आपण तरुणपणात काय काय केलं याचा विचार करत होते. वयस्कर म्हातार बाबा पारावर बसून डोक्याला हात लावलेला आहे आणि विचार करत होते आपण आपल्या तरुणपणात काय काय केलं, किती नामस्मरण केलं, किती कीर्तन ऐकली, किती ग्रंथ वाचले याचा विचार करत होते. याचा विचार करत होते. आणि ते तरुण पोरग प्रवास करत त्या पहाराजवळ जाऊन पोचलं. पहाराजवळ पोचलेल्या मुलाला तिथून पुढे 4 वेगवेगळ्या दिशेनं रस्ते जाणारे दिसले. त्याला पुढं मार्ग कसा जायचं, कुठं जायचं कळेना. म्हणून त्या पहारावर बसलेल्या म्हातार बाबाला त्या तरुण पोराने एक प्रश्न केला, बाबा हा रस्ता कुठं जातो? हा रस्ता कुठं जातो? म्हातार बाबानं डोक्याला हात लावलेला होता. तो डोक्याचा हात हळूच असा डोळ्यावर घेतला. असा डोळ्यावर घेतला आणि बारीक नजरेनं पोराला निहाळलं आणि त्याला विचारलं, बाळा तुला कुठं जायचंय? यानं प्रश्न केला होता, बाबा हा रस्ता कुठं जातो? म्हातार बाबांनी प्रश्न केला, प्रतिप्रश्न केला, बाळा तुला कुठं जायचंय? त्यावेळी ते पोरग गोड उत्तर देतं, बाबा मला कुठं जायचंय अजून हे मलाच माहित नाही. मला कुठं जायचंय अजून मला माहिती नाही. हा जसा प्रश्न म्हातार बाबांना ऐकला, म्हाताऱ्यानं डोळ्यावरचा हात बाजूला पडलेल्या काठीला लावला. काठी उगरली आणि पोराला म्हातार बाबा म्हणायला लागले, अरे गाढवा तुला कुठं जायचंय हे जर तुला माहित नसेल तर या जगातले सगळे रस्ते तुझ्यासाठी एकसारखेच आहे. कुठेही जा, तुला जायचंय कुठं हेच माहित नाही तर तुझ्यासाठी कुठलाही रस्ता एकसारखाच आहे. तसं जीवन प्रत्येकालाच मिळालं. मानव योनीत सगळेच राहतो आपण. पण ज्याच्या जीवनाचा उद्देश स्पष्ट झाला त्याच्या जीवनाला गती मिळते. आणि नुसता जीवनाचा उद्देश स्पष्ट नसावा हो, तो आपला उद्देश शास्त्र संमत असावा, संत संमत असावा. ग्रंथांच्या संमत जर आपला उद्देश असेल तर त्या उद्देशानं जीवनाची सार्थकता आहे. नाहीतर आपण आपल्या कल्पनेतून निर्माण केलेले उद्देश पूर्ण करत बसलो तर एखाद्या वेळेस सत्ता मिळेल, एखाद्या वेळेस संपत्ती मिळेल, एखाद्या वेळेस सामर्थ्य मिळेल, पण जीवनाची सार्थकता कदापि शक्य नाही. विठ्ठला निर्माण केलेल्या उद्देश पूर्ण करायला लागलो ना, एखाद्या वेळेस मिळेल सत्ता हो, त्यात काय अवघड आहे? हल्लीच्या काळात मिळेल सत्ता, मिळेल संपत्ती, अमाप संपत्ती मिळेल, मिळेल ताकद, सामर्थ्यही मिळेल. पण नुसती सत्ता मिळवून, नुसती संपत्ती मिळवून, नुसतं सामर्थ्य मिळवून मिळालेल्या अनमोल जीवनाची सार्थकता नाही ना होत. तसं जर असतं तर सगळे सत्तेधारींच्या जीवनाची सार्थकता झाली असती, सगळ्या संपत्तीवान माणसांच्या जीवनाची सार्थकता झाली असती, सगळ्या ताकदवान माणसांच्या जीवनाची सार्थकता झाली असती. सत्तेनं, सामर्थ्यानं आणि संपत्तीनं जीवनाची सार्थकता होत नाही. जीवनाच्या सार्थकतेकरता जीवनाचा उद्देश हा संत संमत असावा लागतो. आणि तो संत संमत जीवनाचा उद्देश कसा असावा? तो जर उद्देश पूर्ण झाला तरच मिळालेल्या अनमोल जीवनाची सार्थकता होईल. आणि त्या अनमोल जीवनाची सार्थकता व्हावी ह्या हेतून
जगद्गुरु तुकोबऱ्या तुम्हा आम्हाला प्रेरणा देतात. विठ्ठल विठ्ठल. आणि खरं सांगू का, या जगात त्यांनी जर प्रेरणा दिली नसती ना, या साधू संतांनी, काय सांगावं महाराज. गंगेचं पाणी आहे, कुणीही जा त्या गंगेच्या पाण्यात, कुणीही जा, ते गंगेचं पाणी त्याला पवित्रता देतं. ओघळाचं पाणी गंगेत गेलं तरी त्या गंगेत मिसळल्याबरोबर त्या ओघळाच्या पाण्याला गंगेसारखी पवित्रता येते. गटाराचं पाणी गंगेत मिळालं तरी त्याला गटाराच्या पाण्याची उपमा संपून जाते, गंगेचं पाणी म्हटलं जातं. नदीचं पाणी गंगेला जाऊन मिळालं, सामान्य नदीचं पाणी गंगेला जाऊन मिळालं तर त्याला सुद्धा पवित्रता प्राप्त होते. तसं संत हे गंगेसारखे आहेत. आपल्यासारखे जीवात्मे त्यांच्या समवेत गेले तर आपल्या जीवनाचा उद्देश स्पष्ट होतो, कारण संतांना गंगेची उपमा दिलेली आहे. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा तैसे जाते मन, जैसी गंगा तैसे जाते मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन. जैसी गंगा तैसे जाते मन, जैसी गंगा तैसे जाते मन. भगवंत जान भगवंत जान तया जवळी देव भक्ती भावे, तया जवळी देव भक्ती भावे. तया जवळी देव भक्ती भावे उभा, तया जवळी देव भक्ती भावे उभा. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जान तया जवळी देव भक्ती भावे उभा. स्वानंदाचा गाभा तया दिसे. हे संत महात्मे आहेत. गंगेसारखे निर्मळ असणारे संत, त्या संत महात्म्यांनी आपल्या करता प्रेरणा दिली. मिळाला अनमोल जन्मना व्यर्थ घालवू नका. कारण महाराज जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या सारख्या महात्म्यांनी सुद्धा जीवनाचा उद्देश असा स्पष्ट केलेला आहे, आणि त्या स्पष्ट उद्देशातून आपल्याला बोध मिळतो. तुकोबऱ्यांच्या सारखे महात्म्यांनी म्हणावं, बर्वे झाले आजवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी, वाचून आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरले ते हरी तुम्हा समर्पण याचा अर्थ उद्देश स्पष्ट आहे. दुसरं काहीच नाही. उरले ते हरी तुम्हा समर्पण तुकोबऱ्यांच्या सारख्या महात्म्यांचं आहे. एकेकाळी तुकोबऱ्यांचं जीवन जर पाहिलं महाराज, तर तुकोबऱ्यांच्या जीवनाकडे पाहिलं तर तुकोबऱ्या जे जे भेटतील त्यांच्या पुढे फक्त एकच प्रश्न करायचे, पुसावेसे हेची वाटे, पुसावेसे हेची वाटे, पुसावेसी हेची वाटे, पुसावेसी हेची वाटे, पुसावेसे हेची वाटे, पुसावेसे हेची वाटे, पुसावेसे हेची वाटे, पुसावेसी हेची वाटे, पुसावेसी हेची वाटे,
प्रश्न करावा बा का हो बाबा देव माझी कृपा करील, देव माझ्यावर कृपा करतील. जे जे भेटे त्यासी देव कृपा करील, मज काय लाज राखीन. पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी. कारण तुकोबऱ्यांच्या जीवनाचा उद्देश फक्त एकच आहे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आणि हे सगळं गुणगान त्याच्यापर्यंत पोचावं याच्याकरता तुकोबऱ्या काय विनवणी करतात. कृपाळू सजन तुम्ही संत जन, कृपाळू सजन तुम्ही संत जन. एवढे कृपादान तुमचे मज, एवढे कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. कारण जीवनाचा उद्देश स्पष्ट आहे. आपलं झालंय काय, आपलं जीवन हे सत्ता केंद्रित झालं. आलोय अभंगाकडे आलोय बरं का, थोडं लक्ष द्या. कुठंही गेलं तरी जाग्यावर येणार ही गुरुकृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. आपलं जीवन हे सत्ता केंद्रित आहे, संपत्ती केंद्रित आहे, सामर्थ्य केंद्रित आहे, पद प्रतिष्ठा केंद्रित आहे, वस्तू केंद्रित आहे. तेच जीवन ज्या वेळेला भगवत केंद्रित होतं, जीवनाचं काम संपलं. आपलं आपण तपासून घ्यायचं. आपलंच आपण जर जीवनाकडे वळून पाहिलं तर कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी आपण केंद्रित आहे. एक तर सत्ता, संपत्ती, सामर्थ्य, धन, मान, ऐश्वर्य, पद, प्रतिष्ठा याच्यात कुठेतरी मन आपलं केंद्रित झालंय. हेच मन ज्या वेळेला भगवत केंद्रित होतं ना, जीवनाच्या सार्थकतेचा मार्ग खुला होतो. जसं तुकोबऱ्या सांगतात, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या अनुभूती आली महाराजांना.
भगवान परमात्म्याशिवाय जीवनाची सार्थकता कदापि शक्य नाही. या अनमोल मानव जीवनामध्ये भगवत केंद्रित जीवन होत नाही तोपर्यंत मिळालेल्या अनमोल जीवनाची सार्थकता होत नाही. तुकोबारायांचे असंख्य प्रमाण आहेत. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला. धरिला मनी विठ्ठला, धरिला मनी विठ्ठला, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला काळ सार्थक केला त्याने, धरिला म्हणे विठ्ठल. भगवत अनुभूतीशिवाय जीवनाची सार्थकता नाही ही खुणबाट तुकोबऱ्यांना प्राप्त झाली. आणि तुकोबऱ्यांनी याची अनुभूती घेतल्यामुळं तुकोबऱ्या ठणकावून 4थ्या चरणात सांगतात. तुका म्हणे साक्षी आले, 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 आले, तुका म्हणे साक्षी आले, आले, तुका म्हणे साक्षी आले. तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, ओहा उतरला बार, ओहा उतरला बार, ओहा उतरला बार, ओहा उतरला बार. हरे केले प्रगट, हरे केले प्रगट, ओहा उतरे पार, ओहा उतरे पार, ओहा उतरे पार, ओहा उतरे पार. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये तुकोबऱ्या स्व अनुभव प्रकट करतात. तुका म्हणे साक्षी आले, भगवत अनुभूतीशिवाय जीवनाची सार्थकता नाही. तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट. प्रगट केलं तुकोबऱ्याने. या मनुष्य योनीत जगणाऱ्या प्रत्येक जीवात्म्यानं आपलं जीवन भगवत केंद्रित करावं. आणि भगवत केंद्रित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जीवनाची सार्थकता नाही ही स्वानुभूती तुकोबऱ्या प्रकट करतात. मग एकानं विचारलं का हो तुकोबराय, भगवत केंद्रित व्हायचं म्हणजे काय करायचं? अभंगाचं पहिलं चरण. म्हणावनी शरण जावे, म्हणावनी शरण जावे, म्हणावनी शरण जावे रामा, म्हणावनी शरण जावे, म्हणावनी शरण जावे, म्हणावनी शरण जावे, मनवरी चरण
म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवासी. हा स्वानुभव तुकोबारायांनी प्रकट केला, मार्गदर्शन केलं. या भगवत अनुभूतीशिवाय जीवनाची सार्थकता नाही. मग काय करावं? काही नाही, भगवंताला शरण जावं. मनवणी शरण जावे. का म्हणून शरण जायचं? जीवनाची सार्थकता अपेक्षित असेल, मनवणी शरण जावे. उद्धार व्हावा वाटत असेल, मनवणी शरण जावे. अनमोल मानव जीवनाची इति कर्तव्यता साध्य व्हावी वाटत असेल, मनवणी शरण जावे. परलोक प्रवास सुखाचा व्हावं वाटत असेल, मनवणी शरण जावे. सर्व भावे देवासी. मग त्याचा परिणाम असा होतो, तो भगवान परमात्मा जर शरण गेलं तर तो शरणागत वत्सल आहे. त्याला जो शरण येतो, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारील मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण मीची एकू. जो त्याला शरण जातो त्याचा भार भगवान परमात्मा उचलतो. आणि याच्यात एक छोटंसं उदाहरण सांगतो. मला असं वाटतं वेळ झालाय का? नाही ना? 10 मिनिटं चालेल ना? 10 मिनिटात उरकतो. एकच उदाहरण सांगतो ना, आपण ओझरते घेऊया. भगवंतालाच का शरण जावं ज्याच्याशिवाय उद्धार होत नाही? त्याचं कारण, एक चिलाट नावाचा जीव आहे, एवढा एवढाच आहे. तुम्हाला माहित आहे का चिलाट कसं असते? चिलट गावाकडे बघायला मिळतं. रात्रीचं जर मोटरसायकलवर प्रवास करायला लागलो तर अचानक डोळ्यात येतं. बारीकसा जीव चिलाट आहे. आणि त्या चिलाटानं एक संकल्प केला, मी पर्वताच्या माथ्यावर जाणार. चिलाटानं संकल्प केला. आता चिलाटाचा संकल्प पर्वतावरच्या माथ्यावर जाण्याचा ऐकला त्या दुसऱ्या चिलाट मित्रानं. त्याचाच एक चिलाट दुसरा मित्र होता, त्यानं ऐकला आणि तो हसायला लागला. अरे काय मूर्ख आहेस, आपलं वय काय, आपली ताकद काय, आपली योग्यता काय आणि कुठला संकल्प पर्वताच्या माथ्यावर जाण्याचा? अरे आपली पात्रता तेवढी नाही, आपल्याकडं तेवढा वेळ नाही, आपल्याकडं तेवढं आयुष्य नाही, आपल्याकडं तेवढी सामर्थ्य नाही, कसं जाणार पर्वताच्या माथ्यावर? तो चिलाट मित्र नाराज झाला. तो म्हणाला, अरे मला तर संकल्प घेतलेल्यावर पर्वताच्या माथ्यावर जायचं आणि तू सांगतोय मी जाऊ शकत नाही, आपलं वय नाही, आपल्याकडं ताकद नाही, एवढा आपल्याकडं वेळ नाहीये, काय केलं पाहिजे? तो मित्र प्रामाणिक होता, दुसरा चिलाट मित्र. तो म्हणाला, एक काम कर ना, तुझा जर संकल्पच पूर्ण करायचा असेल तर मी सांगतो तसं कर. काय करू? काय नाही, बाजूला एक बघ सिंह बसलाय, तो तिथं सिंह बसलाय ना, त्या सिंहाच्या अंगावर जाऊन बस. कारण तो सिंह आता पर्वतावरच चाललेला आहे. एकदा का तू सिंहाच्या खांद्यावर जाऊन बसलास, काही वेळातच सिंह पर्वतावर जाईल आणि जसा पर्वतावर सिंह पोचला, तुझा संकल्प पूर्ण झाला. लगेच खांद्यावरून उडी मारायची, पर्वताच्या माथ्यावर जाऊन बसायचं. तुझा संकल्पही पूर्ण होईल, तुझं आयुष्यही वाचेल, तुझा वेळही वाचेल. असा प्रामाणिक मित्र मिळाला. आभार मानले त्यानं. बसला सिंहाच्या खांद्यावर. काही क्षणात सिंह पर्वताच्या माथ्यावर गेला आणि हा पर्वताच्या माथ्यावर उतरला आणि आनंद व्यक्त करायला लागला. मित्राचे आभार मानले की त्याच्यामुळं मला या पर्वताच्या माथ्यावर येण्याचा संकल्प पूर्ण करता आला, नाहीतर माझं आयुष्यही तेवढं नव्हतं. तसं आपण या भवसागरातून तरुण जाणं हा जर संकल्प केला तर तो स्वतःच्या ताकदीनं कधी पूर्ण करू शकत नाही. कारण तेवढं आपल्याकडं ताकदही नाही, तेवढं आपल्याकडं सामर्थ्यही नाही, तेवढं आपल्याकडं मार्गदर्शनही नाही. मग जर आता हा भवसागर जर तरुण जायचा असेल, हा जर संकल्प पूर्ण व्हावा वाटत असेल, तर जसं चिलाट सिंहाच्या खांद्यावर जाऊन बसलं, तसं आपण भगवान परमात्म्याच्या चरण कमलाचा आश्रय घ्यावा, त्याला शरण जावं. मनवणी शरण जावे. आणि एकदा का त्याला शरण गेलं, त्याच्या आश्रयात गेलो की मग तो भगवान परमात्मा तो हा उतरील पार. भव दुस्तर नदीचा विठोबा
जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तो भगवान परमात्मा हा भवसागर तरुण घेऊन जातो. एकानं विचारलं का हो तुकोबराया, भगवान परमात्मा एवढं सगळं का करतो? जर त्याला शरण गेल्यानंतर एवढा सगळा भार देव का उचलतो? त्याचं कारण बहु आहे करुणावंत. अनंत हे नामजा. तो करुणावंत आहे, तो आकारण करुणावर्णालय आहे, तो दयाघन आहे. एकदा का त्याला शरण गेलं आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगभी कोडे संकट. त्याचा भार भगवान परमात्मा स्वीकारतो. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. ज्ञानदेव तुकाराम. टाळी. ज्ञानदेव तुकाराम. टाळी वाजवा. हा देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. देवाराया माझ्या विठोबाराया. हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. देवाराया माझ्या विठोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. यथामती यथावकाश. मुंबई असल्या कारणानं वेळेचं बंधन आहे. मी थोडंसं ओझरतं घेतलं परत. बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर क्षमा करा. जे बरोबर आहे ते साधू संतांचं सद्गुरूंचं आहे, त्याचं नक्की अनुकरण करा. झालेली कीर्तनरूपी सेवा माझे समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ, समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ यांच्या चरणकमलावरती समर्पित करतो. माऊली महाविष्णू ज्ञानोबराया जगद्गुरू तुकोबराया आदी करून सर्व संत महात्म्यांच्या चरणावर, भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणावर, भगवान भोलेनाथांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. त्याचबरोबर या सर्वेश्वर नगर परिसरातील या ट्रस्टच्या माध्यमातून वारकरी ज्ञानप्रसारक मंडळांच्या विद्यमाने आणि या परिसरातील सर्व कार्यकर्ते मंडळी, सप्ताह कमिटी, सप्ताह मंडळ यांच्या माध्यमातून सुरू असणारा हा दैदिप्यमान अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहामधील सेवेचं सद्भाग्य मला प्राप्त झालं आणि हे सद्भाग्य मला प्राप्त करून दिल्याबद्दल या संपूर्ण सप्ताह मंडळाचं मी आभार मानतो. ज्यांच्यामुळं मला इथं येण्याचा योगायोग प्राप्त झाला ते या परिसरातीलच असणारे, आपल्या या परिसराचं वैभव आणि या महाराष्ट्राच्या दिग्गज कलाकारांच्यामध्ये ज्यांची सदैव बसवूट असते, महाराष्ट्रातील तमाम दैदिप्यमान कलाकार ते सध्याच्या काळात अतिशय सगळीकडे सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारे आहेत. अशा दिग्गज कलाकारांच्या माध्यमातून ज्यांचं सानिध्य कायमस्वरूपी राहतं असे माझे परममित्र, आमच्यावर नितांत प्रेम करणारे परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्तिपरायण तेजसदादा केसे यांच्यामुळं मला इथं येण्याचा योगायोग प्राप्त झाला. त्याचबरोबर तसं पाहायचं म्हटलं तर आमचा परिचय फार दिवसांपूर्वी झालेला नाही आहे, काही दिवसांपूर्वीच झाला, पण तो परिचय एवढा घनिष्ठ झाला, मित्रत्वाचा झाला की त्या परिचयातून या ठिकाणी एक सुंदर नियोजनामध्ये भगवत चिंतन करण्याचा योग तेजसदादांनी मला प्राप्त करून दिला. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर याच परिसरातील माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे पेटी मास्तर अधिकारी महाराज असतील, आमचे महादेव महाराज असतील, त्याचबरोबर या परिसरामध्ये एक
आदरणीय व्यक्तिमत्व असणारे, ज्यांचा मगाशीच मला परिचय झाला, ते आदरणीय गाडवे साहेब असतील, त्याचबरोबर थोरवे साहेब असतील, या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून या सेवेचा योगायोग प्राप्त झाला. याबद्दल सर्व या मंडळींचा आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी गायनाची उत्तम साथ करणारे आमचे मोरे महाराज असतील, त्याचबरोबर आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण खराडे माऊली असतील, या सगळ्यांचा आभार मानतो. आमचे विनेकरी दादा जगदाळे महाराज असतील, या सगळ्यांचा घाडगे महाराज, माफ करा, घाडगे महाराज असतील, त्यांचाही माझा परिचय आहे आणि सातत्यानं भेट होत राहते, त्यांचंही आभार मानतो. मृदंगमणी आमचे दादांचं किरण महाराज, त्यांचंही आभार. या ठिकाणी आमचाही परिचय तुमच्यापर्यंत करून देणारे आमचे मित्र आणि आपल्या एका विशिष्ट शैलीने जे परिचित आहेत आणि सगळ्यांशी मनमिळावू स्वभावानं राहणारे आमचे परममित्र, छंद भक्तीचा या यूट्यूब चॅनेलचे सर्वा संस्थापक म्हणा आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण मोहन महाराज जाधव, त्यांचंही आभार मानतो. शिष्टीमवाले दादांचा आभार मानतो आणि जमलेले आपण सर्व श्रोते सज्जन मायबाप, आपणा सर्वांचा आभार. या ठिकाणी आमच्या गुरुपरंपरेतीलच आमचे ज्येष्ठ गुरुबंधू भापकर बापू आलेले आहेत आणि काही इतरत्र गुरुभक्त मंडळी आली, त्यांचंही आभार. काही मित्रमंडळी आली, त्यांचंही आभार. असंच आपल्या अंतकरणामध्ये भक्तिभाव जागृत राहावा. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची, भगवान परमात्म्याच्या शरणागताची आपल्याला आवड निर्माण व्हावी आणि आपलंही जीवन सार्थकी लागावं, या प्रकारची आशा अपेक्षा प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय. जय विठ्ठल.